आणि महाराष्ट्रात सुरू झालेल्या आंदोलनांची. मराठा, ओबीसी, धनगर समाजानंतर आता आपल्या मागण्यांसाठी ब्राह्मण समाजही आक्रमक झालाय. आज ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा निघाला. त्यात सहभागी झालेल्यांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे त्यांची चर्चाही झाली आणि त्यांचंच विश्लेषण आपण या भागात करणार आहोत. मात्र हा समाज इतका आक्रमक का झाला? महाराष्ट्रात जातीय भावना इतक्या तीव्र का झाल्यात? मराठा आरक्षणाचं काय झालं? याचीही उत्तरं या भागात पाहणार आहोत. मनोज जरांगे हे नाव आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलंय. मात्र 2 महिन्यांपूर्वी जर यांच्याविषयी विचारलं असतं तर मराठवाड्यातील 2-1 जिल्हे सोडले तर कुठेही यांच्याविषयी चर्चा नव्हती. मात्र मराठा आरक्षणासाठी त्यांनी उपोषण सुरू केलं. तिथं पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर उपोषण राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं. पुढे मुख्यमंत्री त्यांच्या गावात पोहोचले. मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. हा सगळा घटनाक्रम महाराष्ट्राला माहिती आहे. मग तुम्ही म्हणाल की आताच हे पुन्हा एकदा का सांगते? तर त्याचं कारण राज्यात बदललेली समीकरणं. जेव्हा जरांगेंचं उपोषण सुरू होतं तेव्हाच मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष सुरू झाला होता. त्याच काळात इतकंच ओबीसी संघटनांनीही सरकारला अल्टिमेटम दिलाय. त्याचबरोबर भाजपच्या ओबीसी मोर्चाकडून ओबीसी जागर यात्राही सुरू केली आहे. आज तीच यात्रा अमरावतीमध्ये पोहोचली. 2 ऑक्टोबरला सुरू झालेल्या यात्रेची सांगता 12 ऑक्टोबरला पोहरादेवीमध्ये होईल. याच यात्रेच्या माध्यमातून ओबीसींना आरक्षणाविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे. ओबीसींसोबतच धनगर समाजानंही त्याच काळात लक्षणीय आंदोलन केलं. अहमदनगरमध्ये जवळपास 15 दिवस उपोषण सुरू होतं. त्यावेळीही धनगर आणि धनगडवरून सरकार कोंडीत सापडलं होतं. आजही चित्र काही बदलत नाहीये. कारण आजही महाराष्ट्रात 2 समाजांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलनं केली. त्यातलं एक होतं महादेव कोळी समाजाचं. आज जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी समाजानं आंदोलन केलं. आदिवासी कोळी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी स्वतंत्र महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या नावानं महामंडळ स्थापन करावं. सोबतच आदिवासी कोळी समाजातील बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळावीत अशा मागण्या होत्या. तर तिकडे मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे बुलढाण्यात पोहोचले. तिथंही त्यांचं इतर ठिकाणी झालं तसंच जंगी स्वागत झालं. नाशकात त्यांच्या जेसीबी मधून पुष्पवृष्टी झाली. तसंच चित्र बुलढाण्यातही होतं. त्यांच्या सभांनाही मोठी गर्दी दिसते. त्यावर होता आजचा आपला दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, मनोज जरांगेच्या सभांना मिळणारा प्रतिसाद म्हणजे राजकारण प्रवेशाचे संकेत आहेत का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. मनोज जरांगे सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रस्थानी असलेले नाव. गेल्या 43 दिवसांमध्येच हे नाव राज्याच्या राजकारणाच्याही केंद्रस्थानी आलंय. मनोज जरांगे यांची मागणी देखील मराठा तरुणांचं लक्ष खेचून घेणारी होती. मनोज जरांगे यांच्या लोकप्रियतेचे आणखी एक रहस्य त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दडलंय, ज्यांची संवादाची लकब, टोकदार भूमिका आणि आंदोलनातील पारदर्शकतेमुळे ग्रामीण भागातील मराठा तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाला. आणि म्हणूनच की काय त्यांच्या प्रत्येक सभास्थळी चांगलीच गर्दी होते. त्यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण होते. शेकडो गाड्यांचा ताफा त्यांच्या सोबत असतो. त्यासोबतच त्यांच्या सभांसाठी काम करणाऱ्या समन्वयकांचीही संख्या वाढली आहे. आर्थिक पाठबळी मिळू लागलंय. ग्रामीण भागातून निधी जमा होऊ लागला. घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी गावानं तब्बल 10 लाख रुपयांची मदत केली. अशा अनेक गावांनी अर्थसहाय्य केलं आणि मनोज जरांगे नावाचा नवा नेता उदयास आला. पाहुयात 43 दिवसांमध्ये नेमकं काय काय घडलं. स्वार्थ के
मनोज रावसाहेब जरांगे पाटील, वय वर्ष 41, पांढरा सदरा, भगवा उपर्ण असा रोजचा पेहराव, शरीर यष्टी अगदीच किरकोळ पण आवाज मात्र बुलंद. आता हे जमलेलं विराट घे ना, ही आता आरक्षणात घेणार, चोरी फिरी पण आरक्षणात घेणार. मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या मातोरी तालुक्यातल्या गेवराई गावातनं हा प्रवास सुरू झाला. प्रवास फक्त 43 दिवसांचा, पण अज्ञात अस्तित्वातनं थेट राजकारणाचा केंद्रबिंदू बनणारा. आणि याचं कारण आहे मराठा आरक्षण. आता मराठ्यांना काय लागतं याच्यावरती मी काम करतो. 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर असं 17 दिवसांचं उपोषण. हे 17 दिवस अवघं महाराष्ट्र शासन त्यांच्या दाराशी तळ ठोकून बसलं होतं. आणि 17व्या दिवशी याच जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या गावची पायधूळ झाडायला लावली. सरकारला समितीची स्थापना करावी लागली. तिथेच मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या मागणीनं ओबीसी समाजही आक्रमक बनला. मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला. ओबीसींनी उपोषण केलं. यालाही कारण ठरले हेच मनोज जरांगे पाटील. सरकारला हैदराबाद पर्यंत जात मराठवाड्यामधल्या मराठ्यांचे दस्तावेज तपासावे लागले. इतकंच नाही तर मराठवाड्यात सुद्धा जुन्या दस्तावेजांची पडताळणी करावी लागली. हे सारं काही घडलं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे, मागणीमुळे. 29 ऑगस्टला सुरू झालेलं उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी 14 सप्टेंबरला मागे घेतलं. पण त्याच वेळी त्यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला. त्या अल्टिमेटमचे 26 दिवस पूर्ण झाले. आंदोलनाच्या आधी 123 गावांमध्ये सभा घेणाऱ्या जरांगे पाटलांनी 30 सप्टेंबर पासून 13 जिल्ह्यांचा दौरा सुरू केला. त्यात मराठवाड्यापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत जरांगेंनी अनेक जिल्ह्यात जाहीर सभा घेतल्या. मनोज जरांगे यांच्या लोकप्रियतेचं रहस्य काहीसं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये देखील दडलेलं आहे. टोकदार भूमिका, खास भाषणशैली, याशिवाय आंदोलनामध्ये लागत असलेला पारदर्शकपणा त्यांच्या अंगात असल्यामुळं या भागातील मराठा तरुणांना मनोज जरांगे यांनी आकर्षित केलं. गाड्यांचा लांबच लांब ताफा, प्रत्येक गावात आल्यावर जेसीबीतनं फुलांची उधळण, मोठमोठ्या मैदानात सभा, हजारोंची गर्दी. याचमुळे जरांगे नावाचं हे व्यक्तिमत्व सध्या राजकीय पटलावर सुद्धा लक्षवेधी ठरतंय. राजकारणात अनेक वर्ष मेहनत करून चपला घासूनही अशी स्वप्नपूर्ती खूप कमी लोकांच्या नशिबी येते. मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातल्या गावी जे आंदोलन केलं त्याच्या आधीही त्यांची काही आंदोलनं झालेली होती. आता इथे लाठीहल्ला झाला आणि त्यानंतर हे आंदोलन एकदम चर्चेत आलं. परंतु मनोज जरांगे पाटील यांना सर्वसामान्य मंडळीतनं मिळत असलेला प्रतिसाद हा त्याच समाजातल्या प्रस्थापित नेत्यांना सुद्धा विचार करायला लावणार आहे. कारण मनोज जरांगे पाटील हे जिथे जात आहेत तिथे अगदी पहाटेचे 3 वाजले तरी लोक थांबतायत, स्पीकर आणतायत, जेसीबी आणतायत, त्यांच्यावरती फुलाची उधळण करतायत. सामान्य कार्यकर्ता ते मराठा समाजाचा एक आवाज, हा जो त्यांचा प्रवास आहे तो निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. आंदोलनातनं नेते उदयाला येतात हा समुद्र मंथनासारखा नियम अवघ्या जगानं पाहिलाय. आपल्या देशातही जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापासून अण्णा हजारेंच्या आंदोलनापर्यंत, त्यातून निर्माण झालेले लालू, शरद यादवांपासून ते अरविंद केजरीवालांपर्यंत अनेक आंदोलनांच्या नंतर देशात एका नव्या नेत्याचा उदय झालाय. आपल्या राज्याच्या अशाच यादीमध्ये मनोज जरांगे या नावाचा समावेश होईल की नाही हे 14 ऑक्टोबरलाच कळेल. जालन्यातनं रवींद्र मुंडेसह 0 आवर, एबीपी माझा. त्यामुळे आता 14 तारखेला होणाऱ्या सभेत मनोज जरांगे कोणती भूमिका घेणार याकडे मराठा तरुणांसह राज्यकर्त्यांचंही लक्ष आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांनी मोर्चा काढला. जातीच्या उतरंडीमध्ये काहीसा प्रगत असलेला समाज म्हणून ब्राह्मण समाजाची ओळख. मात्र आज हा समाजही आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला. समाजाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती आता बिकट होत चालली आहे. त्यातच लोकसंख्येच्या बाबतीत कमी असल्यानं आमच्यावर अन्याय होतोय, सरकारकडूनही विशेष लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप संघटनांनी केला. त्याचबरोबर त्यांच्या मागण्या काय आहेत त्या पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला.
ब्राह्मण समाजानं आज जो मोर्चा काढला त्यात पहिली मागणी होती परशुराम आर्थिक मंडळाची स्थापना व्हावी. महामंडळाला 1000 कोटीची तरतूद असावी. ब्राह्मण समाजातील तरुणांना मोफत उच्च शिक्षण मिळावं. पुरोहितांना मासिक 5000 तरी मानधन मिळावं. ज्या पद्धतीनं ब्राह्मण समाजानं आर्थिक महामंडळाची मागणी केली त्याच पद्धतीनं इतर समाजासाठी महामंडळ आहेत. लिंगायत समाजासाठी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, मागासवर्गीय समाजासाठी महात्मा फुले विकास महामंडळ, चर्मकार समाजासाठी संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ, मातंग समाजासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, तर मराठा समाजासाठी सारथी, तर ओबीसींसाठी महाज्योती अशा महामंडळांची स्थापना आहे. आणि आता ब्राह्मण समाजानंही महामंडळाची मागणी केली. त्यावरून राज्यव्यापी आंदोलनाचीही तयारी संघटनांनी केली आहे. त्यावरही आमचं लक्ष असेलच. तुर्तास आजच्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, मनोज जरांगेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद म्हणजे राजकारण प्रवेशाचे संकेत आहेत का? महेश लोहेकर युट्यूब वरून, मराठा समाजाचे सामाजिक प्रश्न सुटो वा न सुटो, जरांगे पाटील आपला प्रश्न कायमचा निकालात काढणार. युट्यूब वरून मिथुन लभाडे, असा निष्ठावंत मराठा योद्धा समाजाला मिळाला आहे, तो मॅनेज होणार नाही. युट्यूब वरून बापू वाघ, मनोज जरांगेंनी कोणत्याही पक्षात जाऊ नये, नाहीतर मराठा समाजाचा विश्वास राहणार नाही. उद्धव ठाकरे शरद पवारांमुळे मागचे आरक्षण गेले. फेसबुक वरून निलेश यादव पाटील, राजकीय प्रवेश केला तरी आमचे नेते जरांगे पाटील राहतील, राजकीय नेत्यांची मक्तेदारी आहे का? इंस्टाग्राम वरून जयमाला धानकीकर, असतील तर त्यात वाईट काय? जर कोणी आरक्षणात भेदभाव करत असतील तर ते स्वतः तेथे गेले तर काय वाईट? गाड्यांचा ताफा, सभांना होणारी गर्दी, अशी दृश्य राजकीय सभांमध्येच आणि नेते मंडळींसोबतच दिसतात. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये मनोज जरांगेंसाठीही अशीच गर्दी होताना दिसते. आपला 0 आवर सुरू असताना आता नाशिकमध्ये मनोज जरांगेंची सभा सुरू झाली आहे. तिथेही चांगलीच गर्दी आहे. त्यावरच होता आपला आजचा दुसरा प्रश्न. या प्रश्नावरचा महाराष्ट्राचा कौल पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, मनोज जरांगेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद म्हणजे राजकारण प्रवेशाचे संकेत आहेत का? युट्यूबवर एकूण 35,000 मतं, 75% लोकांनी होय म्हटलंय, 25%नी नाही. इंस्टाग्रामवर 3,000 मतं, 72% लोकांनी होय म्हटलंय, 28%नी नाही. एक्स वरून 78% लोकांनी होय म्हटलंय, 22%नी नाही म्हटलंय. जेव्हा मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलं तेव्हा राज्यातील 15 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये आंदोलनं झाली. त्याच वेळी ओबीसींनीही राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली. काही शहरांमध्ये त्यांचेही मोर्चे निघाले. राज्यात तणाव वाढला होता. जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. परिस्थिती बदलेल असं वाटलं होतं, मात्र स्थिती आजही कायम आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगेंनी 13 जिल्ह्यांचा दौरा सुरू केला. ओबीसींनीही जागर यात्रा सुरू केली. इतके दिवस अशा आंदोलनांपासून दूर असलेल्या ब्राह्मण समाजानंही आज आंदोलनात उडी घेतली. त्यांनी थेट आरक्षणाची मागणी केलेली नाहीये, मात्र आर्थिक महामंडळाची मागणी केली आहे. आता त्यावर काय निर्णय होईल हे लवकरच कळेल. मात्र गेल्या 2 महिन्यांचा आढावा घेतला तर राज्यात, महाराष्ट्रात जातीय भावना किती तीव्र होत गेल्यात हेच लक्षात येत आहे. मात्र जे स्वरूप जरांगेंच्या आंदोलनाला आलं त्यातून मनोज जरांगे नावाचं नेतृत्व उदयास आलं. मराठा तरुण त्यांच्याकडे मोठ्या आशेनं बघतोय.
त्यांच्या पाठीशी उभा राहतोय. त्यामुळे जरांगेंना ग्रामीण भागातून अर्थसहाय्य सुरू झालंय. असं असलं तरी त्यांच्या सभांसाठी होणारा खर्च अनेकांच्या चर्चेचा विषय बनलाय. मराठा आरक्षण असो की धनगर आरक्षण, ब्राह्मण समाजाच्या मागण्या असो की आदिवासी कोळी समाजाच्या मागण्या, प्रत्येक समाजाच्या मागण्यांसाठी योग्य पर्याय काढला नाही तर सरकारच्या अडचणी वाढतीलच. मात्र त्याचबरोबर समाजातही संघर्ष पेटण्याचा धोका असतो. आताही महाराष्ट्रात असा संघर्ष होऊ नये ही अपेक्षा. तुर्तास वेळ झाली आहे आजच्या भागात इथंच थांबण्याची. मात्र ब्रेक नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझावर एक्सक्लुझिव्ह. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.